नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर अंगणवाडी पदभरती 2026 याची जी काही जाहिरातमध्ये प्रसिद्ध झाली होती त्याच्याविषयीचा काही सिलेबस, अभ्यासक्रम, त्याचबरोबर वयोमर्यादा या सगळ्यांची माहिती घेऊन आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज पुन्हा तुमच्या समोर आलेलो आहोत। तर चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून वयामध्ये वाढ होणार का, म्हणजेच जे काही पात्रता या पात्रतामध्ये काही चेंजेस झालेले आहेत का, शिवाय जे काय असणार आहे आता अभ्यासक्रम, एलिजिबिलिटी, त्याचबरोबर परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम याबाबतची संपूर्ण इन डिटेल माहिती घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे। चला जाणून घेऊया यामध्ये अंगणवाडी पदभरती 2026 यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर जे काय पद असणार या पदाविषयीची माहिती बघतोय बघा आपण। तर अंगणवाडी पर्यवेक्षक म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझर असेल किंवा त्याचबरोबर अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी काय असणार तर महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि त्याचबरोबर बाल विकास विभाग याद्वारे काय घेतली जाते तर परीक्षा घेतली जाते। म्हणजेच प्रामुख्याने अंगणवाडीच्या विषयी जी काही पदभरती घेतली जाते ही पदभरती कोणाद्वारे तर लक्षात ठेवायचं महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत काय घेतली जाते तर ही पदभरती घेतली जाते। ओके, मग या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याची पात्रता, एलिजिबिलिटी हे सगळं पाहायचं आहे। यामध्ये परीक्षेचे मुख्य स्वरूप हे किती प्रश्नांच्या साठीच असणार तर 100 प्रश्नांच्या साठीच असणार आहेत। 100 प्रश्न हे वस्तुनिष्ठ आणि त्याचबरोबर बहुपर्यायी स्वरूपाचं सांगितलं जातं। यामध्ये परीक्षेचा प्रकार हा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी असणार आहे। माध्यम मराठी आणि इंग्रजी, बघा प्रश्नपत्रिका ज्या सांगितल्या जातात ह्या प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी भाषेच्या असणार असं सांगितलं जातं। याच्यामध्ये सर्वसाधारणतः जो काही वेळ असणार आहे हा वेळ 1.5 ते 2 तासांच्या साठीचा असणार आहे। आणि एकूण गुण लक्षात ठेवायचं, एकूण प्रश्न 100 आणि एकूण गुण किती सांगितले जातात तर 200 असणार आहेत। प्रत्येक प्रश्नाला किती गुण असणार आहेत तर 2 गुण असणार आहेत। सविस्तर अभ्यासक्रम ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, तांत्रिकी घटक, गणित बुद्धिमत्ता आणि काय असणार इतर घटकांचा समावेश सांगितला जातो। बघा याच्यामध्ये मराठी व्याकरण जे असणार आहे या मराठी व्याकरणावरती 25 प्रश्न अवघ्या 50 गुणांसाठी असणार आहेत, ज्याच्यामध्ये शब्दसंग्रह, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, त्याचबरोबर वाक्यरचना, व्याकरण, प्रयोग, समास, काळ, प्रयोग या सगळ्यांचा समावेश असणार, त्याचबरोबर शुद्ध लेखन। तर इंग्रजी जे काही व्याकरण असणार आहे ज्याला आपण इंग्लिश ग्रामर म्हणतो यामध्ये प्रामुख्याने 25 प्रश्न 50 गुणांच्या साठी असणार आहेत, ज्याच्यामध्ये व्होकॅब्युलरी, सिनोनिम्स, एंटोनिम्स, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर ज्याच्यामध्ये टेन्स, आर्टिकल, प्रिपोजिशन्स, पार्ट्स ऑफ स्पीच, इडियम्स अँड फ्रेजेस यांचा काय असणार तर समावेश असणार आहे। पुढचा असणार बघा जनरल नॉलेज ज्याला आपण सामान्य ज्ञान असं म्हणतो, ज्याच्यामध्ये 25 प्रश्न 50 गुणांसाठी सांगितले जातात, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास इस्पेशली कोणाचा असणार तर महाराष्ट्राचा, त्याचबरोबर काय असणार आहे तर महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल पण असणार आहे। बघा इतिहास पण आणि भूगोल पण संदर्भ कुणाचा लावायचा जास्तीत जास्त तर महाराष्ट्राचा लावायचा असणार आहे। भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज असेल, चालू घडामोडी, करंट अफेअर्स, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्य लेवलच्या आणि सामान्य विज्ञान ज्याच्यामध्ये काय असणार तर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र यांचा समावेश असणार आहे। गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यावरती सुद्धा नियमित परीक्षेला विचारले जाण्याप्रमाणे 25 प्रश्न 50 गुणांसाठी असणार आहेत, ज्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, सरासरी, नफा तोटा, बँकिंग, सरळ व्याज, सरळवाढ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, त्याचबरोबर काळ काम वेग, त्याचबरोबर काय असणार बुद्धिमत्ता, नौकेची गणित, घड्याळ, नातेसंबंध, कोडिंग, डिकोडिंग, वेन आकृती आणि फासे यांचा समावेश सांगितला जातो। एकात्मिक बाल विकास सेवा, ओके, ज्यालाच आपण ICDS म्हणून असं ओळखतो, तर हा एक महत्वाचा तांत्रिक घटक असणार आहे। टेक्निकल सब्जेक्ट सांगितला जातो, याच्यामध्ये सुद्धा 25 प्रश्न 50 गुणांसाठी असणार आहेत। प्रत्येक जिल्हानिहाय हा जो काय असणारा घटक असणार ICDS हा कमी अधिक मार्कांच्या साठीचा असू शकतो, म्हणजे 60-40 करू शकतील किंवा 70-30 करू शकतात। ओके, त्याच्यानुसार लक्षात ठेवायचं। मग ICDS याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना, याचा इतिहास, उद्दिष्टे, अंगणवाडी सेविकांची कामे, त्याचबरोबर पोषण आणि आरोग्य ज्याच्यामध्ये कुपोषण, बाल मृत्यू दर, माता व मृत्यू दर, लसीकरण
यांचा समावेश असणार आहे. महिला व बाल विकासाचे कायदे, बाल हक्क कायदा, कौटुंबिक हिंसाचार कायदा, हुंडा प्रतिबंध कायदा असेल. त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना, माता यशोदा योजना असेल, अंगणवाडी केंद्रे, पूरक पोषण आहार असेल. ओके, अशा वेगवेगळ्या सरकारच्या, केंद्र शासनाच्या आणि त्याचबरोबर राज्य शासनाच्या ज्या काय असणाऱ्या योजना असणार, या योजनांचा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, इन डिटेल स्टडी करायचा असणार आहे. कारण तोच याचा काय असणार, सगळ्यात जास्त टेक्निकल सब्जेक्ट असणार आहे. त्याचबरोबर पात्रता, शैक्षणिक पात्रता लक्षात ठेवायचं आहे. तर सुपरवायझर किंवा मुख्य सेविका या पदासाठी काय असणार आहे, तर इच्छा व्यक्त करणाऱ्या लोकांची पूर्ण काय असणार, तर मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी का पूर्ण असली पाहिजे. बघा, शासन मान्यता असणाऱ्या कोणत्याही विद्यापीठातून काय असणार, तर त्यांची पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे, डिग्री कंप्लीट असली पाहिजे. अनुभव, अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 5 वर्षांचा अनुभव असणं काही जागांसाठी राखीव केलं जाऊ शकतं. लिंग, आता हा जे काय असणारी जागा असणार किंवा हे जे काही पद असणार आहे, हे पद फक्त आणि फक्त महिला उमेदवारासाठीच असणार आहे. याच्यासाठी पुरुष मंडळी अर्ज करू शकत नाहीत. अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका पदासाठी सविस्तर आणि सखोल अभ्यासक्रम बघितला असणार आहे, ज्यामध्ये परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी ICDS आणि पोषण या तांत्रिक विषयांच्यावरती भरघोस काय देणं गरजेचं आहे, तर भर देणं गरजेचे असणार आहेत. महिला व बाल विकास यामध्ये तांत्रिक घटक कोणते आहे बघा, तर या विभागात प्रामुख्याने अंगणवाडीच्या कार्यपद्धतींवरती प्रश्न विचारले जातात. ICDS योजना, उद्दिष्टे, 6 मूलभूत सेवा म्हणजे पूरक, पोषण, लसीकरण, आरोग्य तपासणी इत्यादी आणि लाभार्थी. पोषण, कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि त्याचबरोबर त्यांचे स्रोत व कमतरतेमुळे आणि आधिक्यामुळे होणारे आजार. बाल विकास, बालकांचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास, वाढीचे टप्पे आणि विकासात्मक टप्पे. ओके. आरोग्य, बालपण आणि किशोरवयीन आरोग्य, गरोदर माता, त्याचबरोबर स्तनदा माता यांचे आरोग्य आणि लसीकरण वेळापत्रक. कुपोषण, कुपोषणाचे प्रकार, साम, SAM असेल, MAM असेल इत्यादी करणे. त्याचबरोबर ग्रेडिंग, हिरवा, पिवळा आणि नारंगी झोन इत्यादींचा काय समावेश यामध्ये करण्यात आलेला असणार आहे. सरकारी वेगवेगळ्या योजना आणि सरकारने केलेले कायदे, महत्त्वाच्या योजना, पोषण अभियान, बेटी बचाव, बेटी पढाव, पंतप्रधान मातृवंदना योजना असेल, माझी कन्या भाग्यश्री योजना, कायदे, बाल हक्क संरक्षण, कौटुंबिक हिंसाचार, हुंडा प्रतिबंध कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा म्हणजे शारदा ऍक्ट वगैरे यांचा समावेश असणार आहे. ही परीक्षा TCS किंवा त्याचबरोबर IBPS यांसारख्या कंपन्यांकडून ऑनलाईन घेतली जाऊ शकण्याची दाट शक्यता या ठिकाणी असणार आहे. त्याच शिवाय जी काही पदवी असणार आहे, ही पदवी स्तराच्या काठिण्य पातळीनुसार काय असणार, तर प्रश्नपत्रिका काढल्या जातील. म्हणजे प्रश्नांचा जो काही दर्जा असणार आहे, हा दर्जा काय असणार आहे, तर पदवी या पात्रतेवरती काय असणार आहे, तर डिपेंड असणार आहेत, आधारलेला असणार आहे. महत्वाचे नियम आणि निकष, नकारात्मक गुण, सरळ सेवा भरतीमध्ये नकारात्मक गुण साधारणतः नसतात, परंतु जर का TCS आणि IBPS घेणार असेल तर नवीन धोरणानुसार 1/4 किंवा 1/3 0.25 ते 0.33 गुण वजा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. पात्रता गुण बघा, निवड प्रक्रियेसाठी किमानतः 45% गुण मिळवणे आवश्यक असते. काठिण्य पातळी, पर्यवेक्षक हे पद गट क मधील असले तरी प्रश्नांची पातळी पदवी काय असणार, तर पदवीच्या स्तराची असणार आहे. ओके. अधिकृत जाहिरात लक्षात ठेवायचं आहे, तर अंगणवाडी सुपरवायझर या पदाची, मुख्य सेविका या पदाविषयीची अधिकृत जाहिरात मे महिन्यात येण्याची शक्यता असणार आहे. मी डेफिनेटली सांगू शकत नाही, परंतु शक्यता वर्तवली जाऊ शकते. ही भरती सरळ सेवा अंतर्गत पदोन्नती अशा दोन्ही प्रकाराची असू शकते. भरतीशी संबंधित महत्त्वाची आणखीन माहिती बघा, तर 2026 मध्ये महाराष्ट्रात अंगणवाडी त्याचबरोबर जे काही अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका हे जे काही पद होतं, या पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ओके. म्हणजे त्या प्रकारची जी काही प्रक्रिया असणार, ही प्रोसेस चालू असणार आहे. एकूण 23 वर्षानंतर महिला आणि बाल विकास जो काही विभाग आहे, यामध्ये जवळपास 8,669 इतक्या मोठ्या पदांना काय देण्यात आले असणार, तर मंजुरी देण्यात आलेली असणार आहे. ही भरती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासह मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या पदांचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेला असणार आहे.
जिल्हा परिषद स्तरावर जी काय असणारी रिक्त होत गेलेली पदे असणार ही पदे भरण्यासाठी जाहिराती वेगवेगळ्या टप्प्यानुसार काय होत आहेत तर प्रसिद्ध होत आहेत, ज्यात प्रामुख्याने सुपरवायझर बढती आणि सरळ सेवेद्वारे ही पदे भरली जाणार आहेत. मोस्ट ऑफ ऑल लक्षात ठेवायचं, अजून कोणत्याही प्रकारची जी काही तारीख आहे ही तारीख या ठिकाणी काय करण्यात आली नाही तर जाहीर करण्यात आली नाही. फक्त या आकृतीबंधाला या ठिकाणी मान्यता मिळाली आहे, त्यामुळे लवकरात लवकर काय होऊ शकतात तर फॉर्म प्रत्येक जिल्हानिहाय वेगवेगळ्या टप्प्यांनिशी काय होऊ शकतात तर भरले जाण्याची तारीख मे महिन्यापासून येण्याची काय असणार तर दाट शक्यता वर्तवली जात आहे. तरी आम्हाला कनेक्ट राहा, याबाबतची आणखीन काही अपडेट माहिती आहे ही मिळताच क्षणी आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू. जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या DOO अकॅडमीला सबस्क्राईब करा. ही आणि अशाच प्रकारची अपडेटेड माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.